आज आपण तालुका हातकणंगले इथल्या रुकडी या गावी आलो आहोत। ग्रामपंचायत रणधुमाळी अंतर्गत आपण अनेक गावांचा विकास कामांचा आढावा त्यासोबतच विरोधकांकडून समस्यांचा पाढा ऐकत आलो आहोत। हाच रणधुमाळीचा प्रवास करत करत आज आपण रुकडी या गावी आलोय। इथं सध्या जे आहे ते विरोधक आहेत। या विरोधकांचं पॅनलचं नाव आपण जाणून घेणार आहोत। विरोधकांच्या पॅनलच्या या सरपंच पदासाठी ज्या दावेदार आहेत सध्या तर त्या देखील आपल्या सोबत आहेत। तर तुमचं नाव सांगा आणि आपल्या पॅनलचं नाव। नमस्कार, मी अश्विनी अतिश शिंगे, शाहूवी महाविकास आघाडी आमचं पॅनल आहे। रुकडी गावासाठी आम्ही जे काही होईल आमच्यातर्फे ते सर्व प्रयत्न आम्ही करू। हे गाव सुजलाम सुफलाम होईल हेच आमचं अभिवचन राहील। आत्ता जसं आम्ही प्रचारासाठी प्रत्येक घरात फिरतोय तसं प्रत्येक समस्येसाठी आम्ही प्रत्येक घरात पोहोचू हेच आमचे प्रयत्न राहतील। आपण आता या गावच्या विकास कामांसाठी तुम्ही आज या रिंगणात उभे आहात, तर या गावचा विकास झाला आहे का आणि झाला नसेल तर यामध्ये समस्या कोणकोणत्या आहेत याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा। खऱ्या अर्थानं आज राजर्षी शाहू महाविकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना व शेतकरी संघटना यांच्या वतीनं 2022 ते 2027च्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं गावच्या जे अनेक प्रलंबित प्रश्न आहे खऱ्या अर्थाने मी आपल्यांना सांगू इच्छितो की कैलासवासी खासदार बाळासाहेब माने यांना मी नतमस्तक होतो। फुले शाहू आंबेडकर यांना मी अभिवादन करतो। आमच्या या गावाच्या विकासामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं आम्ही भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहेत। ग्रामीण रुग्णालय असेल, महिला सक्षमीकरण करणे असेल किंवा स्मशानभूमीचा प्रश्न असेल, अनेक शुद्ध पाणी असेल, लोकांना फिल्टर पाणी देण्याचं काम भविष्यामध्ये करण्याचं हा आराखडा किंवा नियोजनबद्ध या महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही करण्याचं योजलेलं आहे। खऱ्या अर्थानं या रुकडीच्या विकासामध्ये शेतकरी संघटनेचे किरण भोसले असतील, ॲडव्होकेट पाटील साहेब असतील, शिवसेनेचे पिंटू मुरुमकर असतील, काँग्रेसच्या वतीनं भगवान जाधव असतील, एकच ध्यास परिसराचा विकास, एकच ध्यास रुकडीचा विकास या आम्ही विचारानं एकरूप होऊन भविष्यामध्ये आमच्या गावामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या करण्याचा सातत्यानं आम्ही प्रयत्न करणार आहोत। या दृष्टिकोनातून आज आमचा हा उपक्रम हाती घेतलेला आहे। आपल्या गावामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत? खऱ्या अर्थानं स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये जर बोलायचं म्हटलं तर तो एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। 2 नंबरचा प्रश्न जर असेल तर रुकडी गावाला ग्रामीण रुग्णालय हा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे। तोही सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर आम्ही आमच्या सर्वांच्या काँग्रेस, शेतकरी संघटना व शिवसेना याच्या वतीनं सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। सध्या हे आमदार आणि खासदारांचं गाव म्हणून या गावची ओळख आहे। रुकडी गाव म्हणलं की आमदार खासदारांचं गाव म्हणून परिचित आहे। गेल्या अनेक वर्षांचा याला इतिहास लाभलेला आहे। तर या गावामध्ये पाण्याचा पुरवठा कशा पद्धतीने ताई तुम्ही सांगू शकाल का? पाण्याचा पुरवठा तर आहेच, पण ते शुद्धीकरण पिण्यायोग्य पाणी आहे का? पिण्यायोग्य पाणी नाहीच आहे, त्याचं फिल्टरीकरण व्हायला हवं। नियमितपणे पुरवठा होतो का? नियमितपणे आहे, पण ते अशुद्ध आहे पाणी। बरं, म्हणजे पिण्यायोग्य नाही, मिळतंय पण त्याचा उपयोग नाही अशा अवस्थेतलं पाणी आहे। आपल्या गावामध्ये लाईटचं हे कसं आहे? लाईट जो पुरवठा होते, आपल्या लाईट पुरवठा केला जातो याबाबत आपलं मत काय? होतं ना लाईटचा पुरवठा चांगल्या पद्धतीने होतोय, पण पाण्याचाच प्रश्न आहे, पाणी शुद्ध पाहिजे। बरं, आपल्या गावामध्ये आज आम्ही फेरफटका मारलेला आहे, तर गावामध्ये आम्हाला कचरा, दुर्गंधीयुक्त असं सगळं वातावरण पाहायला मिळालं। याबद्दल आपण काय सांगू शकाल? स्वच्छता तर झाली पाहिजे, स्वच्छतेमुळंच हे गावचे आता जे या गावामध्ये 38 डॉक्टर आहेत आणि 20 मेडिकल आहेत। ह्याचं कारण एकमेव आहे ती अस्वच्छता आणि कोल्हापूरचं मैला मिश्रित पाणी। तर हे शुद्धीकरण करून द्यायचं आमची निश्चितपणानं योजना असेल आणि आम्ही निवडून आल्यानंतर आमचं पॅनेल 2 महिन्याच्या आत आम्ही ते शुद्धीकरण करून देऊ। त्याच्याशिवाय आज शहरा इतका घरफाळा आणि पाणीपट्टी आहे ते आम्ही सत्तेवर आल्याबरोबर 25% पहिला आल्याबरोबर आम्ही कमी करणार, हे आमचं राजर्षी शाहू विकास आघाडीचं अभिवचन असेल। आणि निश्चितपणानं 25%नं आम्ही फाळा कमी करून आणि पाणी फिल्टर करून द्यायचं आम्ही या जनतेला आम्ही अभिवचन देतो।
आपण शेतकरी संघटनेचे सदस्य आहात असं आपल्या या लोगोवरून दिसून येत आहे. तर तुम्ही मला सांगा, शेतकऱ्यांच्या समस्या आपल्या गावामध्ये सोडवल्या जातात का ग्रामपंचायतीच्या मार्फत? ग्रामपंचायतीच्या मार्फत अजिबात सोडवल्या जात नाहीत. त्यांची शिबिरं घेतली जात नाहीत. त्यांना कुठले बियाणं वापरायचं, ग्रामपंचायतीला त्यात 14व्या 15व्या वित्त आयोगात पैसे येऊनसुद्धा ह्या योजनेवर खर्च केले जात नाहीत, की जेणेकरून तिथं शिबिरं घेतली पाहिजेत, बियाणं कुठली, खतं कुठली वापरली पाहिजेत, गांडूळ खताची निर्मिती झाली पाहिजे, सेंद्रिय खतं निर्मिती झाली पाहिजे. हे अजिबात कुठलं, यांना काही चिंताच नाही कुणाची. आम्ही त्यांनी का केलं नाही विचारत नाही, पण त्यांनी जे नाही केलं ते नक्की जनतेला आवश्यक आहे आणि ते आम्ही देणार. आता सध्या जनावरांना लंपीसारखे डिसीज होत आहेत, तर जनावरांना यापूर्वी देखील आणखी वेगवेगळ्या प्रकारचे रोग होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण केलं जात होतं. आपल्या गावामध्ये अशी उपाययोजना आहे का? एक आमच्या इथं छोटासा दवाखान्याचं युनिट आहे, ते सुद्धा त्याच्यात लसींचा पुरवठा एवढा नसतोय. आणि ते डॉक्टर लोक आमच्यासारख्या प्रतिनिधींना सांगून आम्ही जाऊन जिल्हा परिषदमधनं ते भांडून लसी आणायच्या आणि आमच्या या जनावरांना द्यायच्या. ह्या पद्धतीनं काम चालू आहे. त्याचा पुरेसा कोटा त्यांना मिळत नाही, त्यातला पुरेसा स्टाफ त्यांना मिळत नाही. ह्या समस्या आहेत मोठ्या. बरं, आपल्या गावामध्ये सध्या महिला, कारण महाराष्ट्रातच नाही तर भारतात देखील महिला सशक्तीकरण, महिला सबलीकरणासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जातात. जसं की शिलाई मशीन वाटप करणे, फॉल पिकोचं मशीन वाटप करणे, लघु उद्योगासाठी जे उपयोग आहे पापड मशीन देणं, अशा प्रकारच्या उपाययोजना मागील सत्ताधाऱ्यांनी आपल्या गावामध्ये आणल्या होत्या का? नाही. मग यासाठी आपण लोकांनी कधी ग्रामपंचायतीकडे मागणी करणं किंवा सूचना केली नाही का? जरी मागणी जरी केलं असेल तर वारंवार त्या सूचनेकडे कायमस्वरूपी दुर्लक्षच करण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी आमच्या ह्या सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आणि ह्या सगळ्याच लोकांचं आणि असणाऱ्या आमच्या सरपंचताईंचं या सगळ्यांच्या माध्यमातून आमच्या ह्या महाविकास आघाडीला भरघोस मतांना आमचे उमेदवार ज्यावेळेला आमच्याकडे यायला सत्ता आपल्या ताब्यात येईल त्यावेळेला पहिलं जर काही काम असेल तर आमच्या गावातल्या, आमच्या परिसरातल्या सगळ्या ज्या माता बहिणी ज्या आमच्या बाहेर ज्या उद्योगधंद्यासाठी गांधीनगर ह्या भागाचे जातात, ह्या महिला बाहेर न जाण्यापेक्षा आपल्या गावात कसा उद्योग होईल, आपल्या गावात त्यांना कसं आपल्याला रोजगार उपलब्ध करून देता येईल, त्याच्यासाठी आम्ही सगळी एकत्र मिळून विशेष त्यासाठी प्रयत्न करेल. आपण वळणार आहोत आता पुढं. आणखी सदस्य आहेत आपल्यासोबत, ग्रामस्थ देखील आहेत. तुम्ही मला सांगा, आज युवा नेतृत्व जे आहे या युवकांना उद्योग व्यवसाय उपलब्ध व्हावा यासाठी आपल्या इथं सत्ताधाऱ्यांनी काही उपाययोजना केल्या होत्या का? आणि केल्या असतील तर त्या कोणत्या? नसतील तर तुम्ही काय करणार आहात? नाही, अशा प्रकारचं काही गेल्या 15-20 वर्षाचं झालेलं नाही. बरं, की विशेष करून तरुणांसाठी काय उद्योग किंवा व्यवसाय असं एक खास असा प्रोग्राम किंवा कार्यक्रम असा झालेला नाही. आणि खरंच हा नक्कीच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आमच्यातली आमच्या मुरुमकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्यातली तरुण मुलं जे आहेत ते शिकूनसुद्धा म्हणजे जे त्यांना बेकार तर आहेच, पण त्यांच्या शिक्षणाप्रमाणे जे काय त्यांना काम मिळालं पाहिजे ते मिळत नाही. आणि म्हणून मग कुठं तर गांधीनगरला चप्पल शोरूममध्ये जाणे, कपड्या शोरूममध्ये जाणे किंवा इतर प्लंबिंगचा व्यवसाय करणे, रंगकाम करणे, मजुरीचं काम करणे, जेणेकरून त्यांच्या शिक्षणाला काही व्हॅल्यू नाही, अशा प्रकारचं काम करून आपल्याला म्हणजे उदरनिर्वाह आपला चालावा काहीतरी करून, म्हणून अशा प्रकारचं काहीतरी म्हणजे उद्योग व्यवसाय करायचा आणि आपलं पोट भरायचं. खरं तर मला असं वाटतं आहे की त्यांच्या क्वालिटीप्रमाणे, त्यांच्या शिक्षणाच्या प्रमाणे त्यांना उद्योगधंदा मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून आम्ही खास करून आमची सर्व मंडळी या पॅनलच्या माध्यमातून जर आमचा विजय झाला तर यासाठी विशेष प्रयत्न करू आणि तरुणांना त्यांच्या शिक्षणाच्या प्रमाणे, त्यांच्या क्वालिटीप्रमाणे त्यांना आम्ही उद्योग व्यवसाय उपलब्ध करून देऊ. मला सांगा, आपल्या इथं प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत का? आहेत की. इथं व्यवस्थित आपल्याकडे प्राथमिक पथक आहेत. आपल्या गावची लोकसंख्या किती आहे? 30-35 हजारच्या आसपास. मग एवढ्या मोठ्या लोकसंख्येला प्राथमिक आरोग्य केंद्र नसून एक पथक आहे, याबद्दल आपल्याला काय सांगावं? नाही, फार वर्षापासूनची आमची ग्रामीण रुग्णालयाची मागणी आहे आणि ती प्रत्येक वेळेला आम्ही सगळ्यांनी मिळून ते किरण भोसले असतील, भगवानराव जाधव असतील, आमचे ॲडव्होकेट सुरेश पाटील असतील, आमच्या या सगळ्या माध्यमातून आघाडीत बरेच वर्षापासून आम्ही ती मागणी रेटा लागलो आहे की ग्रामीण रुग्णालय व्हायला पाहिजे, ग्रामीण रुग्णालय व्हायला पाहिजे. संपूर्ण मायावती महाराष्ट्रात प्रश्न गाजला आमचा ग्रामीण रुग्णालयाचा, पण ते जागा नाही हे कारण फक्त सांगून ते पुढे ढकलला जातो आहे. ती मंजुरी आहे आम्हाला, पण आत्ता काय झालेलं आहे की ती ग्रामीण रुग्णालय जर आम्ही नाही रेटा आमच्या मार्फत जर नाही लावला किंवा उचलून धरला नाही प्रश्न, तर ते 100% ग्रामीण रुग्णालय इथून बाहेर जाण्याचा
शाश्वती आहे. आणि आमची ज्यावेळी इथं ज्यावेळी सत्ता येईल आमची राजश्री शाहू आघाडीची, त्यावेळी आम्ही तुम्हाला सगळ्यांना अभिवचन देतो की ते ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न आम्ही प्राधान्यानं घेऊन ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या इथं शाळा कितवीपर्यंत आहेत? शाळा इथं आहे पहिली ते अगदी 10वीपर्यंत. हो 10वीपर्यंत MA पर्यंत शिक्षण आहे. मग इथं मुलींना खेळण्यासाठी ग्राउंड मैदानाची व्यवस्था आहे? ग्राउंडाची वानव आहे. ग्राउंड आता जे गावातलं जे प्राथमिक शाळेसमोरचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडची दुरावस्था आहे. बरं. हे तिथं ते साफ केलं जात नाही. तिथं रात्रीचं जे ओपन बार चालतात त्याच्यावर कुणाचा बंदोबस्त नाही. तिथं लाईट जर लावला, फ्लड लाईट मोठा जर लावला तर तो फोडला जातो आहे किंवा हे केला जातो आहे. म्हणजे दुर्लक्ष ग्रामपंचायतीचं आहे त्यात. ते दुर्लक्ष खरं असं की आम्ही लक्ष ठेवून निश्चितपणानं ग्राउंड व्यवस्थित तयार करू आम्ही. आता आम्हाला सांगा, तरुण पिढीसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कारण आपल्या इथं आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे 35,000 लोकसंख्येचं गाव आहे. मग या गावामध्ये तरुण पिढीची लोकसंख्या देखील जास्त असणार आहे. तर मग मला सांगा, या तरुण पिढीसाठी मार्गदर्शन करणारी स्पर्धा परीक्षा केंद्र आहेत का? आज या ठिकाणी रुकडीमध्ये युवकांचं फार मोठं जाळ आहे. या ठिकाणी संजय गोडत कॉलेज असेल, इचलकरंजी असेल, कोल्हापूर, या सगळ्यांच्या केंद्रस्थानी रुकडी आहे. आणि युवकांसाठी आम्ही स्वतः ग्रामपंचायतमार्फत ज्या 21 तारखेला आम्ही गुलाल लावेन आणि ज्या दिवशी बसेन त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशीच आम्ही आरोग्य केंद्र असेल, शिक्षणाच्या संदर्भातला जो विषय असेल, आता तुम्ही जे मार्गदर्शन केंद्र म्हटला की ते काम ग्रामपंचायतमार्फत येत्याला 15 दिवसामध्ये आम्ही ते करू. वास्तविकता या गावची भौगोलिक परिस्थिती बघितली तर आज मोठा प्रश्न आहे तो स्मशानभूमीचा. स्मशानभूमी आज आमची सद्यस्थितीला स्लॅब पडलेली आहे. त्याला कोण तर विरोध करते आणि ते सत्ताधाऱ्यांसंग फिरतात. आणि विरोधक म्हणून किंवा उद्या मला काय करायचं आहे म्हणून या गावासाठी शववाहिका एक पाहिजे आहे, रुग्णवाहिका पाहिजे आहे. कारण आज लक्ष्मीनगरमध्ये कोणतं माहीत झालं तर त्याला नदीकडे न्यायला लागते. आजची परिस्थिती अशी आहे की चालत जाणे इतकं सोपं नाही आहे. आणि रुग्णवाहिका काय पाहिजे तर एखाद्या माणसाचा जर 15 मिनटात जर जीव जाणं असेल तर रुग्णवाहिका असेल तर आपण त्याला वेळेत पोचवू शकतो. ऑक्सिजनच्या माध्यमातून त्याला आपण वाचवू शकतो. आणि मी एक युवक म्हणून मी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि शेतकरी संघटना यांनी मला माझ्या वयाच्या 29व्या वर्षी संधी दिली की माझ्या मिसेसला सरपंच पदासाठी. मी निश्चित सांगतो, बोलण्यापेक्षा काम केलं बरं असतं. आणि 6 महिन्यामध्ये येत्याला पाणी प्रश्न असेल, जो शुद्धीकरण नाही आहे, जोपर्यंत आम्ही शुद्धीकरण करत नाही तोपर्यंत प्रत्येक वार्डामध्ये आम्ही फिल्टर हाऊस बसवून ते ग्रामपंचायतमार्फत जो कोणी भरेल 1 वर्षाचा त्याला कायमस्वरूपी दिवसाला 10 लिटर पाणी हे मोफत दिलं जाईल ग्रामपंचायतमार्फत. रुकडीमध्ये आज 10 शाळा आहेत. 10 शाळेतल्या प्रत्येक गरीब मुलग्याला, मागासवर्गीयमधल्याला 15 वित्त आयोगमधून 15% जे मागासवर्गीयांसाठी निधी असतो. आजचं जे सरपंच आरक्षण आहे ते मागासवर्गीय आहे. त्या मागासवर्गीयांच्या मुलांना आम्ही ग्रामपंचायतमार्फत मागासवर्गीयांसाठी त्यांना कपडे असतील मोफत, त्यांना लॅपटॉप असतील मोफत, जितकं शक्य होईल जेवढ्या सुविधेमुळे शिक्षणावर किती भर पडेल त्याचा आम्ही निश्चित विचार करू. स्वच्छताच्या बाबतीत म्हटला तर प्रत्येक वार्डामध्ये आम्ही घंटागाडी ही 6 वार्डासाठी 6 घंटागाड्या ठेवणार आहे. आणि त्या माध्यमातून एक घनकचरा प्रकल्प आमच्या इकडे वाडीला जो गायरान जमीन आहे तिथं आम्ही घनकचरा प्रकल्प करून या कचरा प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या ग्रामपंचायतीचा कसा नफा होईल आणि ग्रामपंचायतीचा नफा झाल्यामुळे लोकांचं हित कसं वाढेल याचा प्रयत्न करू. रुकडी गावामध्ये आज बऱ्याचशेपैकी 5,500 ते 6,000 उमरे आहेत, म्हणजे घरं आहेत. त्यामधील 3-3,500 घरं अशी आहेत की खापऱ्याची आहेत. आम्ही निश्चितपणे पहिला आल्या प्रायोरिटीनं आमच्या नेत्यांच्या माध्यमातून, समाजकल्याण माध्यमातून, रमाई आवाज असू दे, पंतप्रधान आवाज असू दे, यामध्ये जिथं खापरीचं घर दिसेल तिथं स्लॅबचं घर करून देण्याची, मंजूर करून देण्याची जबाबदारी आमच्या पॅनलची असेल. आणि निश्चित रूपाने एकदा या गावानं आम्हाला 5 वर्ष संधी द्यावी. तुम्हाला 2.5 वर्षातच पहिले आम्ही तुम्हाला या गावचा कायापालट करून दिल्याशिवाय राहणार नाही. महिलांसाठी सुरक्षिततेसाठी प्रत्येक वार्ड वाईज आम्हाला CCTV कॅमेरे बसवण्यात येतील, ज्याच्यामुळे चोरी होणार नाही, महिलांना कोणता त्रास होणार नाही. हे जे बोलतोय आम्ही हे 5 वर्षाच्या आत करून दाखवतो, एवढंच बोलतो. तुम्ही आम्हाला सांगू शकाल का, आत्ताच त्यांनी सांगितलं की इथं छपराची खापराची घरं आहेत, तर मग तुम्ही मला सांगा इथं काही अतिक्रमित घरंसुद्धा आहेत, त्याच्याबद्दल काय सांगू इच्छिता?
खऱ्या अर्थानं आम्ही बंटी साहेब आणि हसन मुश्रीफ राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये आम्ही कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला होता. त्याची फलश्रुती म्हणून आम्हाला या राज्य शासनानं खऱ्या अर्थानं अतिक्रमण नियमित करावी असा जो आता जी.आर. निघालेला आहे, तर त्याची फलश्रुती काँग्रेस, शिवसेना आणि शेतकरी संघटना या पक्ष प्रमुखांनी केलेल्या प्रयत्नाचंच हे फळ आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. ठीक आहे. आपल्या इथं घंटागाडी किती आहे? नाही. घंटागाडी नाही. इतका कचरा पडलेला आहे, कारण आता आम्ही गावातनं फेरफटका मारला, दुर्गंधीयुक्त वातावरण दिसतंय, ठिकठिकाणी कचऱ्यात गटरीत तुंबलेले आहेत. याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? आम्हाला एकदा संधी देऊन बघू देत लोक, नक्कीच प्रश्न सगळे सुटतील. आपल्या इथं कचरा गोळा करण्यासाठी एकही घंटागाडी नाही. यासाठी आपण कधी ग्रामपंचायतीकडे घंटा गाडी आहे ती आठवड्यातून एकदा येते. बरं. तोपर्यंत आणि घंटा साठलेला असते कचरा तोपर्यंत. मग तुम्ही कधी असं ग्रामपंचायतीकडे गेला नाहीत का? ग्रामपंचायतीकडे कधी पाठपुरावा केला नाही का? ग्रामपंचायतीकडे जरी पाठपुरावा केला असला तर गावाचा घनकचरा हा उचलण्यासाठी जे ग्रामपंचायतीचा जो माणूस पाहिजे, ॲक्च्युली त्यांना गावाचा घनकचरा किंवा जे काय हे जे दुर्गंधी आहे, हे दुर्गंधी पसरते हे सगळ्या लोकांना दिसत असतं, परंतु त्याच्याकडं कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे जे गावात जे आता जे जवळजवळ 38च्या आसपास दवाखाने झालेले आहेत आणि जवळजवळ 20 ते 25 जे मेडिकल झालेले आहेत, खऱ्या अर्थानं लोकांची जे तब्येत बिघडण्याचं जे कारण आहे ते एकमेव जर कारण असेल तर ते घन प्रदूषण इथं बिघडलेलं आहे. पाण्याचा प्रश्न, पाण्यामुळे ते जे लोकांची तब्येत बिघडत आहे, त्यामुळं खऱ्या अर्थानं इकडं कोणत्याही प्रकारचा लक्ष देत नसल्या कारणामुळं आम्हाला लोकांना हात जोडून ती विनंती आहे की एकदा आम्हाला लोकांनी संधी द्यावी, आम्हाला आशीर्वाद द्यावा आमच्या पॅनलला. 100% आम्ही ते सगळं मुक्त केल्याशिवाय राहणार. आपल्या गावामध्ये पाणीपट्टी थकीत आहे असं कळून येते, आणि ती पाणीपट्टी थकीत आहे आणि त्यासोबतच वीज बिल थकीत आहे असं कळून येते. या मागचं कारण काय? या मागचं कारण ग्रामपंचायतीचे ज्या कारणासाठी पैसे गोळा होतात त्या कारणासाठी ते खर्च केले जात नाहीत. समजा पाणीपट्टीचे पैसे गोळा झाले तर ते लाईट बिल भरलं पाहिजे. पाणीपट्टीचे पैसे गोळा करायचे आणि जर दुसरीकडे तुम्ही कुठं वापरलं त्याचा गैरवापर झाला आहे. गेल्या अगोदर एका बॉडीनं सुद्धा 40,000 प्रत्येक सदस्याला त्याचं नाहक पैसे त्याला भरावे लागले, कारण हे दंड भरावा लागला. कारण तुम्ही खर्च केलेली रक्कम आहे ती ज्या त्या हेडखाली जमा झाल्या, त्या हेडखाली जमा केल्या, त्या हेडखाली खर्च केली जात नाही. हे खरं वास्तविक कारण आहे त्याचं. आणि जे पाण्यासाठी तुम्ही जे वर्गणी गोळा करताय लोकवर्गणीतनं, आता जे जमा होतात पैसे, त्या पैशातनं तुम्ही ते वीज बिल भरलं पाहिजे. नियमित दरवेळा वीज बिल भरलं पाहिजे. ते भरलं जात नाही ना. वेळेत न भरल्यामुळे परत त्याचं व्याज वाढत जातं आहे. त्याचे दंड आहेत वीज बोर्डाचे, त्या दंड माफ करून मला सांगा, ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत रुकडी या गावानं कधी सहभाग घेतला होता का? नाही कधी. काय ते शाळा इथं जे 2 हायस्कूल आहेत त्या हायस्कूलमार्फत स्वच्छता अभियान राबवलं जातं आहे. मग आमचे नेते कोणतर असतात, कोणतर सरपंच असतात जे खराटा घेऊन नुसतं दाखवतात मी साफ करतोय, काय साफ करत नाही. यांनी ग्रामपंचायत साफ केली आहे सगळी. आता ही जी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये जर गुलाल आपला उधळला गेला तर त्यानंतर आपला अजेंडा काय असणार आहे? निश्चितपणानं सुरुवातीला घरफाळा पाणीपट्टी 25% माफ करणे, शुद्ध जल देणे. जसं आता आमचे शिंगे साहेबांनी सांगितलं की प्रत्येक वॉर्डामध्ये जोपर्यंत पाणी आम्हाला शुद्ध आम्ही पुरवू शकत नाही तोपर्यंत आम्ही त्याचे मशीन्स बसवू आम्ही, की निश्चितपणानं आता जे इचलकरंजी शहरात किंवा कोल्हापूर शहरात जे पाण्याचे ATM आहेत ते अगदी कमी आणि माफक ह्याच्यात आम्ही ग्रामपंचायतमार्फत प्रत्येक वॉर्डामध्ये बसवून देणार. निश्चितपणे सुरुवातीला आमचं हेच राहील धोरण. आपलं काय धोरण असणार आहे येणाऱ्या झालेल्या या निवडणुकांमध्ये? जर आपला गुलाल उधळला गेला तर आपला अजेंडा काय असणार? प्रथमतः आज स्मशानभूमीचा जो विषय आहे, आज आमच्या गावामध्ये खासदारकी असून 6 महिने 8 महिने झाले स्मशानभूमीचा विषय मिटत नसेल तर येत्याला 2 महिन्यामध्ये आम्ही ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली पहिला प्रश्न आमचा असेल तो स्मशानभूमीचा असेल. कारण माणूस मरताना कुठं जायच्यात हे सुद्धा माहीत नसतं, पण रस्त्यावर जाण्याची जर परिस्थिती येत असेल, तिथं साधा बल नसेल तर आम्ही तो पहिला प्राधान्यानं विचार केला जाईल. त्यानंतरचं महिला सक्षमीकरणासाठी CCTV असतील ते प्रथमतः केले जातील. आणि ज्या गोष्टी आम्ही बोलल्या आहेत त्या येत्याल्या काळामध्ये
5 वर्ष न मागता आम्ही 2.5 वर्षाच्या आत करू. त्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास बसेल आणि इथून पुढच्या काळात कायमस्वरूपी आम्हाला काम करण्याची संधी मिळेल एवढं बोलतो. आज आपण तालुका हातकणंगले इथल्या रुकडी या गावी आलो होतो. ग्रामपंचायत रणधुमाळी अंतर्गत आपण या गावचा आढावा घेतलेला आहे. सध्या हे जे पॅनेल आहे हे विरोधक पॅनेल आहे. या पॅनेलकडून गावच्या विकास कामांमध्ये किती प्रगती झाली हे आपल्या सर्वांनाच कळून आलेलं आहे. तर आता येणाऱ्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये जर यांचा गुलाल उधळला गेला तर यांनी कोणकोणती कामं पूर्ण करू याचं आश्वासनही दिलेलं आहे. तेव्हा आता या गावानंच ठरवायचं आहे की गुलाल कुणाचा उधळायचा आहे. ग्रामपंचायत रणधुमाळी अंतर्गत आपण अनेक गावांना भेटी देत आज कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका हातकणंगले इथल्या रुकडी या गावी आपण आलो आहोत. या गावातील विरोधकांकडून आपण विकास कामं झाली आहेत का याबद्दल जाणून घेतलं. त्यांनी काही समस्यांचा आढावाही आपल्याला सांगितला आहे. आज आपल्या इथं जे माजी सत्ताधारी आहेत यांच्यातर्फे जे पॅनल उभं आहे या पॅनलचं नावही जाणून घेणार आहोत आणि यांच्याकडून थोडक्यात विकास कामांचा आढावा, त्यासोबतच येणाऱ्या आगामी काळात जर सत्ता आली तर त्यांनी कोणकोणती विकास कामं करणार याबद्दलही आपल्याला सांगणार आहेत. तेव्हा आपल्या पहिल्या विकास पॅनलचं नाव सांगा. स्वर्गीय कैलासवासी बाळासाहेब माने, ग्रामविकास आघाडी. आपण इथं सरपंच उमेदवारी पदासाठी आपण सध्या अर्ज भरलेला आहात. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, माजी सत्ताधारी म्हणून तुम्ही आहात, तुम्ही माजी सरपंच आहात, तुम्ही खूप चांगल्यारीत्या इथला रुकडी या गावचा विकास केलेला आहे. तर या गावामध्ये जी चांगली कामं केली याबद्दल आपण थोडक्यात सांगा. 2017 ते 2022 या पंचवार्षिक कालामध्ये आमचे नेते आदरणीय खासदार धैर्यशील माने दादा यांच्या नेतृत्वाखाली या 5 वर्षामध्ये ग्रामपंचायतीने अतिशय चांगल्या रीतीनं कामं केलेली आहेत. जी उठावदार कामं आहेत ती गेली 6 वर्षे या गावाला 1 दिवसाआड 1 तास पाणी कंटिन्यू चालू आहे. यामुळे या गावातील सर्व जनता अत्यंत समाधानी आहे. त्याशिवाय गावामध्ये घंटागाडी असो, गावाची स्वच्छता असो, यामध्ये ग्रामपंचायत अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. त्याशिवाय गावातील रस्ते, गटर्स, हायमॅक्स अशी अनेक कोटीची कामं या 5 वर्षामध्ये झालेली आहेत. त्याशिवाय या पुढील 5 वर्षामध्ये आमचंच पॅनलमधील जी काय राहिलेली अपुरी कामं असतील, उदाहरणादाखल तलाव सुशोभीकरण, कुस्तीचं मैदान, त्याशिवाय अत्यंत जिव्हाळ्याचा आरोग्याचा प्रश्न, ग्रामीण रुग्णालय, ह्या काही दिवसामध्ये आपल्याला त्याचं प्रत्यक्षात काम चालू झालेलं दिसेल. त्यामुळे सर्व या गावामध्ये लोकनेते कैलासवासी खासदार बाळासाहेब माने ग्रामविकास आघाडी या माध्यमातून जे 18 उमेदवार आहेत त्यांचं यापुढे सुद्धा अशाच पद्धतीनं चांगलं काम होणार आहे. त्यामुळं जनता या सर्व पॅनलला प्रचंड मताने विजयी करणार, यात काय शंका बघायचं कारण नाही. धन्यवाद. मला सांगा, आपल्या गावची लोकसंख्या साधारण किती आहे? पॉप्युलेशन 30 ते 35 हजारापर्यंत आहे. आणि आपल्या गावामध्ये फिरतं रुग्णालय आहे की आपल्याकडे ग्रामपंचायतीचं रुग्णालय आहे? आता ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य पथक म्हणून काम करतं, जे हेरले रुग्णालयाच्या अंडर आहे. त्याशिवाय 2 उपकेंद्रसुद्धा या गावामध्ये आरोग्य दृष्टीनं कामकाज करत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न साधारण किती दिवस झालं प्रलंबित आहे? बरेच दिवस प्रलंबित आहे. थोडंसं काही झालेलं होतं. बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं ते गावामध्ये घ्यावं, गावामध्ये जागा थोडीशी अपुरी पडते. त्यामुळं आम्ही सर्वांनी निर्णय घेऊन गायरान या जमिनीमध्ये 2.5-3 एकर जागा देऊ केलेली आहे. त्याचं सर्वेसुद्धा झालं आहे. त्याचं DPR करायचं काम चालू आहे. थोड्याच दिवसात त्याला निधी लागून आदरणीय खासदार धैर्यशील माने दादा यांच्याच हस्ते या कामाचं थोड्या दिवसात आपल्याला उद्घाटन कामाचं झालेलं दिसेल. आपल्या गावच्या लोकसंख्या ही तशी जास्त आहे, त्या मानानं आपल्या गावामध्ये कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी किती आहे? घंटागाडी एक कायमपणे सेपरेट ट्रॅक्टर आहे. त्याशिवाय एक गटारीतला कचरा उचलण्यासाठी एक ट्रॅक्टर सेपरेट आहे. असे 2 ट्रॅक्टर कायमपणे या कामात कार्यरत आहेत.
सध्या आपल्याकडं महिलांच्या सशक्तीकरणासाठी सबलीकरणासाठी कोणकोणते उद्योग व्यवसाय आहेत? आता आपल्या गावामध्ये अनेक बचत गट या माध्यमातून महिला लीडर चालवत आहेत. त्यामधून त्यांना त्यांचे व्यवसाय परकर्ज असतील, खायचे प्यायचे साहित्य असतील, अशा माध्यमातून बरेच कामं या बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला चालू आहेत. महिलांना उद्योग व्यवसायासाठी चालना काय आहे? चालना म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून आदरणीय वेदांतिका मानेवहिनी साहेब यांच्या संस्थेमार्फत अनेक उद्योग प्रलंबित असतील ते चालू करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मला सांगा, आपल्या इथं लाईट बिल थकीत असल्याचं प्रकरण सध्या म्हणजे चर्चेत आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल? मॅडम, आपल्या सर्वांना माहीत आहे, गेल्या 6 वर्षापूर्वी जे 1,12,00,000 वीज बिल थकीत होतं, आदरणीय खासदार धैर्यशील माने दादा यांच्या नेतृत्वाखाली गावातील सर्वच दानशूर व्यक्तीकडून आणि ग्रामपंचायतीकडून निधी गोळा करून पूर्णपणे शासनाची स्कीम जी होती 50% ती पूर्ण भरलेली आहे. पाणीपट्टी जे काय लाईट बिल आहे ते पूर्णपणे व्यवस्थित त्यात चालूवर आहे. आपल्या गावानं कधी ग्राम स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला होता का? घेतलेला कायमपणे आहे, कायमपणे चालू आहे. मग आपल्याला गावकऱ्यांकडून प्रतिसाद तसा मिळतो का? चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो. ठीक. आपण एक महिला आहात आणि महिलांचे जे प्रश्न असतात हे जे प्रश्न आहेत हे या माजी सत्ताधाऱ्यांकडून सोडवण्यात आले आहेत का? थोड्याफार प्रमाणात सोडवण्यात आले आहेत, पण जे चालू प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. तुम्ही सांगू शकताय असं काही प्रश्न थोडक्यात की बाबा जे प्रश्न राहिले ते आम्ही पूर्ण करू? महिलांना वेळोवेळी दवाखाना म्हणजे अपरात्री जे प्रॉब्लेम्स निर्माण होतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. महिलांना 24 तास हा दवाखाना उपलब्ध झाला पाहिजे. तुम्ही मला सांगा, आपल्या गावामध्ये पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था आहे का? आहे की आहे. नियमितपणे पाणी पुरवठा केला जातो. आपल्या गावामध्ये रस्ते किंवा रस्त्यावरचे ज्या लाईट्स आहेत त्या व्यवस्थित असतात का? आपण एक इथले नागरिक आहात, रुकडिया गावचे. रुकडिया गावची लोकसंख्या जास्त आहे. रुकडी गावाला रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे तिथं थांबते, जे थांबा आहे रेल्वेचा. तर या मानानं आपल्या गावचा विकास कितपत झाल्याचं आपण तुम्ही सांगू शकाल? आता या रुकडी गावाच्या माध्यमातून खासदार बाळासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली आणि धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 80% आमच्या या विकास कामे आता झालेलं आहे. राहिलेला 20% जो विकास काम आहे हे चालू पंचवार्षिकमध्ये आम्ही ते करून घेण्याच्या आम्ही प्रयत्नात आहे. ग्रामस्थ या नात्यानं आपण आपल्या गावाबद्दल काय सांगू शकतो? या गावाचे 5 वर्षामध्ये इतकी पाण्याची व्यवस्था झाली आहे की सगळ्या जिल्ह्यातने रुकडी गावचं नाव झालेलं आहे आणि सरपंचांना पारितोषिकही मिळालं आहे. त्याशिवाय सगळे पंच लोक आहेत ते 1 रुपयाने काम करतात. नाही, प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न हा बरीच वर्ष प्रलंबित आहे. होय, मग त्या मानानं इथं पाठपुरावा आजपर्यंत झालेला आहे का? झालेला आहे, पण काही अडचणी होत्या. आता त्याला जोर लागलेला आहे आणि लवकरच होईल ते. आपण आता सध्या एक विरोधक पण आपल्या समोर उभे आहेत आणि आज आपण आपला अजेंडा घेऊन आज प्रचार सभेमध्ये आहात, प्रचार करत फिरत आहात. तर मग आपला जर गुलाल उधळला गेला तर आपण आपला अजेंडा काय सांगाल? माझा अजेंडा एकच आहे, या रुकडी गावाला एक आदर्श गाव बनवून त्या गावाला सुजलाम सुफलाम करणे. आपण महिला आहात, आपल्याला काय वाटतं आपल्या गावच्या विकास कामामध्ये आणखी काय काय विकास कामं व्हायला हवी? महिलांसाठी नक्कीच लघु उद्योग प्रशिक्षण केंद्र किंवा प्रशिक्षणासाठी बाहेरचे लोक बोलवून त्यांच्यासाठी सक्षमीकरणासाठी उभारणी करू आम्ही. तरुण युवक आता आपल्या गावामध्ये युवकांची संख्या तशीच जास्त आहे. मग युवकांसाठी प्रशिक्षण केंद्र, MPSC UPSC स्पर्धा मार्गदर्शन केंद्र असं काही आपल्या गावामध्ये आहे का? नियोजित आहे, चालू करण्याचा आहे प्रयत्न आहे. मुलींसाठी, तरुण मुलींसाठी स्वावलंबी योजना सध्या भारतभर राबवली जाते. मग त्याबद्दल आपल्या गावामध्ये तुम्ही काही चालना आहे का करण्याची? तरुण मुलींसाठी म्हणजे तरुण मुलींच्या स्वरक्षणासाठी कराटे, जुडो अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या आम्ही राबवण्याचा नक्की प्रयत्न करू, जेणेकरून मुली आहेत त्या आपापल्या पायावर किंवा आपल्या स्वरक्षण करू शकतील. येणाऱ्या सध्याची ही जी निवडणूक आहे यामधून जर तुमची सत्ता आली तर तुमचा अजेंडा काय असणार आहे? नमस्कार. लोकनेते स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने ग्रामविकास आघाडी या आघाडीच्या माध्यमातून आम्ही 18 उमेदवार आज इलेक्शन लढवत आहोत.
2017 ते 2022 या काळामध्ये मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य होतो. मी संतोष मधुकर रुकडीकर. आत्ता सद्यस्थितीला आमच्या मिसेस सरपंच पदासाठी राजेश संतोष रुकडीकर ह्या लढवीत आहेत. 2017 ते 2022 या कालावधीत कोरोनाच्या काळात, महापुराच्या काळात, तसेच महापुराच्या काळातसुद्धा पाण्याचा प्रश्न आम्ही स्वतः टँकरवरून प्रत्येक वार्डामध्ये दिला असून पाण्याचा प्रश्न कधीही आम्ही ह्या जनतेच्या समोर विस्कळीत केला नाही, पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं पार पाडला. आमचे 2017 ते 2022चे सरपंच रफिक कलाम साहेब यांनी एक दिवस आड टाईम टू टाईम त्याच पिरियडला पाणी देऊन महिलांचे कष्ट खूप कमी केले आहेत. पाण्या वाचून आमचं रुकडी गाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज 1 नंबरला आहे. तर इथून पुढच्या काळात असेच पाणी फिल्टरायझेशन असणार आणि दररोज पाणी कसं मिळेल ह्या रुकडी गावाला हे आम्ही पाहणार. दलित वस्तीमध्ये विकास कामं कितपत झालेत असं तुम्ही सांगू शकता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त म्हणजे 125व्या जयंतीनिमित्त जो महाराष्ट्र शासनानं तहसीलदाराच्या माध्यमातून हा 2.25 कोटी रुपये निधी मंजूर झाला आणि दलित वस्तीचं काम 2.25 कोटीमधून दलित वस्तीतून पूर्णच काम झाले. तरी त्यातून 15% आम्ही दलित वस्तीची मशानभूमी धरली. 14 वित्त आयोग आणि 15 वित्त आयोग म्हणून दलित वस्तीची जेवढी पूर्ण कामे करायची ती पूर्ण केलेली आहेत आणि किरकोळ काम राहिले ते सुद्धा इथून पुढे पूर्ण करू. नागरिकांकडे आपण जाणार आहोत. तुम्हाला काय वाटतंय यावेळी गुलाल कुणाचा उधळला जाईल? यावेळेला धैर्यशील माने यांचाच माने गटाचाच उमेदवार निवडून येतील अशी आमची खात्री आहे. आज आपण रुकडी या गावी आलो होतो. इथल्या विरोधकांच्या भूमिका आपण जाणून घेतल्या, त्यासोबतच माजी सत्ताधाऱ्यांचं जे पॅनल आहे त्यांच्याकडून विकास कामांचा आढावा घेतला. आता यावरून नागरिकांनीच ठरवायचं की आता गुलाल कुणाचा उधळायचा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी हे तसं मोठं प्रशस्त गाव, लोकसंख्येच्या मानानं देखील मोठं गाव आहे आणि अजूनही लोकसंख्या इथं वाढत आहे. इथं जे प्रश्न प्रलंबित होते ते प्रश्न सोडवण्याची ग्वाही आपल्याला या आता सध्या जे उमेदवार उभे आहेत रिंगणात त्यांनी दिलेली आहे. आपण थोडक्यात काय सांगा? पहिलं आधी मीडिया आमच्या रुकडी इलेक्शनमध्ये जाणीवपूर्वक अगदी मनापासून यात उतरला आहे की रुकडीचा विकास व्हावा या उद्देशानं तुम्ही उमेदवारांची दखल घेता, याबद्दल मीडियाचं मी पहिलं स्वागत करतो. आज रुकडी हे तसं राजकीय पार्श्वभूमी बरंचसं म्हणजे स्वातंत्र्यापासून 50 वर्ष खासदारकी या गावाला आहे. आत्ता विद्यमान खासदार धैर्यशीलदादा यांच्या माध्यमातून हे पॅनल, हे सरपंच पदाचे उमेदवार तसेच उरलेल्या 17 सीटा हे इलेक्शन म्हणून न उतरता रुकडीचा विकास हा ध्यास घेऊनच उतरलेले लोक आहेत. ह्याचं कारण मुळात इलेक्शन न समजता आपण गावाचे ह्या भूमिपुत्र आहोत आणि आपले वॉर्ड असू दे, गाव रचना असू दे, या गावामध्ये रेल्वे स्टेशनची सोय आहे. मूलभूत प्रश्न पाण्याचा होता. तुम्ही आता लोकांच्याकडनं ऐकलं की पाण्याचे म्हणजे किती प्रमाणात बदल झालेले आहेत, त्याबद्दल लोक किती समाधानी आहेत हे आमच्यापेक्षा तर तुम्हाला जाणवलं असेल. आता उरलेले प्रश्नसुद्धा सरपंच मॅडमनी दखल घेतली, उमेदवारांनी दखल घेतली की वॉर्डामधले काय आहेत आणि गावहितासाठी काय आहेत. भले दवाखाना असू दे, आमचा तलाव असू दे, अतिशय चांगल्या पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही पुढची वाटचाल बघाल त्यावेळेला दादांच्या माध्यमातून अतिशय चांगली ताकद ह्या उमेदवारांना मिळेल आणि जे मोठमोठे ग्रामपंचायती अखत्यारीतले प्रश्न असू देत, महाराष्ट्र शासनाकडे प्रश्न असू देत, नाहीतर केंद्राकडे असू देत, हे अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवण्याचं काम हे सगळे उमेदवार आणि आमचं नेतृत्व करतील याबद्दल निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे, या जनतेला खात्री आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे इलेक्शनला आम्ही सामोरं जातो. खासदार आणि आमदारांचं गाव असणारं हे रुकडी गाव, या रुकडी गावामध्ये माजी सत्ताधाऱ्यांचं हे पॅनल होतं. यांच्याकडून जो शेवट करण्यात आला यावरून एवढंच कळतंय की या सर्वांनाच खात्री आहे की गुलाल यांचाच उधळला जाईल. लोकनेते कैलासजी खासदार बाळासाहेब माने, लोकनेते कैलासजी खासदार बाळासाहेब माने, आदरणीय खासदार धैर्यशील दादांचा, आदरणीय खासदार धैर्यशील दादांचा, खासदार मानेवहिनी साहेबांचा, लोकनेते कैलासजी खासदार बाळासाहेब माने ग्रामविकास आघाडीचा, लोकनेते कैलासजी खासदार बाळासाहेब माने ग्रामविकास आघाडीचा.